मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मराठा आरक्षणावर भाष्य केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा केल्यानंतर विजयोत्सव साजरा केला, आता उपोषण का करताय असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। तर आरक्षणाची वस्तुस्थिती तपासून पाहावी असंही राज ठाकरे म्हणाले। मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी भगिनींनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे। मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले, तुम्ही मोर्चे काढले, सगळेजण तुम्ही आलात, मुंबईमध्ये आलात, सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले। हे परत आता दुसऱ्यांदा झालं, बरोबर आहे। वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत, की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत, एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे। त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले, विजयोत्सव साजरा झाला। काय विजय मिळाला, कोणता विजय एकदा कळू तर देत। जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला, त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं? आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता, तर आता परत उपोषणाला कशाला बसताय? सगळ्या त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत। एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची, ती फक्त बाकी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।